विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणातली ही दृश्य आपण बघत आहोत। खरं तर दादांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी ठेवलं जाणार आहे आणि त्याच आधी आता राजकीय नेते असतील, शिवाय राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या संख्येने इथं जमल्याचं आपण बघतोय। अनेकांना अश्रू अनावर झालेले आहेत। विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामधली ही दृश्य अनेक राजकीय नेते देखील आता या ठिकाणी उपस्थित आहेत। सुनील तटकरे आहेत अजित पवार यांचे अत्यंत जवळचे, त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अर्थात खासदार सुनील तटकरे हे सगळी व्यवस्था तिथली पाहतायत। धनंजय मुंडे देखील आहेत। कारण थोड्याच वेळात अजित पवार यांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये आणलं जाणार आहे। काही तास ते इथे अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। तिकडचीच ही सगळी व्यवस्था पाहिली जाते। त्याची ही दृश्य धनंजय मुंडे, सुनील तटकरे यासोबतच राष्ट्रवादीचे अनेक नेते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय। तर अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू। बारामतीत लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या विमानाला अपघात, अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू। तर अपघात झालेल्या अजित पवार यांच्या विमानाचे केवळ काहीच अवशेष शिल्लक राहिले। प्रचार सभेला जात असताना बारामतीत लँडिंग दरम्यान मोठा अपघात। अपघातामध्ये 3 प्रवासी आणि 2 वैमानिकांचाही मृत्यू। जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला जात होते। बारामतीतील दादांच्या 4 प्रचार सभा होत्या। बारामतीत लँड होण्याआधीच विमानाचा शेतात अपघात। 8:10 अजितदादांच्या विमानानं मुंबईहून उड्डाण केलं होतं, तर 8:42 बारामतीमधील धावपट्टीपासून काही अंतरावर असलेल्या बाजूच्या शेतात विमानाचा अपघात। विमान उतरण्याआधी मोठा आवाज येत होता। अपघाताआधी विमानानं 2 घिरट्या घातल्या, मात्र लँडिंग होण्याआधीच आकाशात आगीचा गोळा होऊन विमान खाली कोसळलं। विमान अपघात झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शींचा दावा। विमानात मोठा स्फोट झाला होता। आगीनंतर सर्वांचं शरीर जळून फुगलेलं होतं। प्रत्यक्षदर्शी महिलेची माहिती, तर मनगटाला असलेलं घड्याळ आणि गॉगलवरून आम्ही अजितदादांना ओळखलं। प्रत्यक्षदर्शी तरुणाची माहिती। अजित पवार प्रवास करत असलेल्या विमान अपघाताची सीसीटीव्ही दृश्य समोर आली। धडकी भरवणारी ही दृश्य सीसीटीव्हीत कैद। अपघातानंतर मोठा ब्लास्ट झाल्याचं दृश्यांवरून समोर। बारामतीत विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू। अपघातावेळेस अजित पवारांसह विमानात सुरक्षा रक्षक विदीप जाधव, क्रू मेंबर पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन संभावी पाठक या देखील उपस्थित होते। तर 5 मिनिटं अंतर उरलेलं असतानाच अजित पवारांवरती काळाचा घाला। धावपट्टी समोर असतानाच विमानाचं संतुलन बिघडून अपघात। आगीमुळे स्थानिक लोक बचावासाठी जाऊ शकले नाहीत। सुनेत्र पवारांसह सुप्रिया सुळे बारामतीत दाखल। रुग्णालयामध्ये पोहोचताच सुप्रिया सुळे, सुनित्रा पवार यांना अश्रू अनावर, तर पवार कुटुंबियांवरती काळाचा घाला। हे दृश्य आपण विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामधली बघतोय आणि आता काही क्षणातच इथे पार्थिव आणलं जाणार आहे आणि हे तमाम बारामतीकर आणि अजित पवार यांचे चाहते हे बारामतीतल्या याच विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये जमलेले आहेत। त्यांना अंत्यदर्शन घ्यायचं आपल्या लाडक्या नेत्याचं। अजूनही अनेक जणांना विश्वास बसत नाहीये ही नेमकी घटना काय घडली। मात्र हे दुःख पचवणं हे बारामतीकरांसोबतच पवार कुटुंबाला देखील शक्ती मिळो हीच देवाकडे प्रार्थना केली जाते सध्या। आणि वेगवेगळ्या पक्षातले नेते हे आता पोहोचलेले आहेत या बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती। आमचे प्रतिनिधी अक्षय मंकडे सुद्धा तिथे आहेत। थेट जाऊयात त्यांच्याकडे। अक्षय,
ऋषाली, आपण पाहू शकतो की थोड्याच वेळात विद्याप्रतिष्ठानच्या या सगळ्या कॉलेजच्या मैदानामध्ये अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे आणि अंत्यदर्शनासाठी पार्थिव शरीर या ठिकाणी आणण्यात येणार आहे। आपण पाहू शकतो की अजित पवार यांचे चाहते जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे। त्यांच्या एका शेवटच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजित पवारांवरती फक्त बारामतीकर प्रेम करत नव्हते तर संपूर्ण राज्याची जनता प्रेम करत होती, कारण की अजित पवार हे संपूर्ण राजकारणातले आणि महाराष्ट्रातलेच दादा होते। कारण की अजित पवार हे विक्रमी वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेत। अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। त्यामुळे राज्यभरात त्यांचा एक वेगळा दरारा जो आहे तो त्यांच्या कामांमुळे पाहायला मिळत होता आणि त्याच जोरावरती त्यांनी आपली लोकप्रियता जी आहे ती बारामतीत नव्हे तर संपूर्ण राज्यभर कमावलेली होती। त्यामुळे आज अजित पवारांचा जो काही अकाली एक्झिट झालेली आहे त्या अकाली एक्झिट नंतर त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्याकरता या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्यांचे चाहते जे आहेत ते शोकाकुल वातावरणात या ठिकाणी जमा झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जिथेपर्यंत आपली नजर जाईल तिथेपर्यंत अजित पवार यांच्यावरती प्रेम करणारी जनता जी आहे ती त्यांच्या शेवटच्या दर्शनाकरता या ठिकाणी पोहोचलेली आहे। आपण पाहू शकतो की अजित पवार यांनी अनेक नेत्यांबरोबर कामं केलेली आहेत। अजित पवारांचा जवळपास 40 वर्षांचा हा संपूर्ण राजकीय प्रवास होता। या राजकीय प्रवासांमध्ये अजित पवारांनी सत्ताधारी असेल, विरोधक असेल, अशा अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावलेल्या होत्या आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांसोबत त्यांनी काम केलेलं होतं। त्यामुळे अजित पवारांची शेवटचं दर्शन घेण्याकरता, पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्याकरता या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांच्यावरती प्रेम करणारे नेते मंडळी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। धनंजय मुंडे असतील, सुनील तटकरे असतील, शशिकांत शिंदे असतील, जयंत पाटील असतील, त्याचसोबतच राजकारणातले इतर नेते देखील अर्थात त्यांच्यासोबत ज्यांनी काम केलेलं आहे काल परवापर्यंत, अजित पवारांना ज्यांनी भेट घेतलेली होती काल परवापर्यंत, असे सर्वच नेते मंडळी सध्या बारामतीमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अजित पवार हे आज देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका करता त्यांचा बारामतीमध्ये झंझावात दौरा होता आणि या दौऱ्याच्या निमित्ताने ते अनेक प्रचार सभा घेणार होते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकरता आणि त्याकरताच मुंबईहून आज सकाळी 8 वाजता ते चार्टर्ड विमानाने अर्थात खासगी विमानाने ते बारामती एअरपोर्टकडे निघालेले होते आणि बारामती एअरपोर्ट वरती लँड करत असतानाच त्यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यांचं विमान जे आहे ते क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्यानंतर विमानामध्ये मोठा स्फोट झाला। स्फोटानंतर त्यांच्यासोबत विमानामध्ये इतर त्यांचे सहकारी होते, त्यांचा देखील या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला आहे। विमानामध्ये जवळपास 5 जण होती, विमानामध्ये क्रू मेंबर, पायलट आणि त्याचसोबतच अजित पवार यांचे अंगरक्षक आणि स्वतः अजित पवार असे 5 जण होती। पाचीच्या 5 जणांचा या दुर्दैवी अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्या अपघातानंतर खरंतर स्थानिकांनी त्या ठिकाणी धावून गेले आणि त्याच्यानंतर जे काही या अपघातामधले जे काही डेड बॉडीज होते ते डेड बॉडीज खरंतर बारामती मेडिकल कॉलेजला आणण्यात आले, त्या ठिकाणी तिथे ठेवण्यात आलं आणि आता सगळे अजित पवारांचं पार्थिव शरीर जे आहे ते आता विद्याप्रतिष्ठानच्या या कॉलेजच्या मैदानावरती आणण्यात येणार आहे आणि या ठिकाणी अंत्यदर्शन जे आहे ते अजित पार्थिवाचं ते या ठिकाणी प्रत्येक त्यांच्यावरती प्रेम करणारा नागरिक जो आहे तो या ठिकाणी घेण्यात येताना पाहायला मिळतील। परंतु अनेकांच्या आठवणी अजित पवारांसोबत आहेत, माध्यमांचे प्रतिनिधी असतील किंवा सामान्य नागरिक असतील, या सर्वांच्या आठवणी ज्या आहेत ते अजित पवारांसोबत आहे। कारण की अजित पवार जितके वक्तशीर आणि कडक शिस्तीचे होते तितकेच मनमिळावू आणि हळव्या आणि मस्तिशीर स्वभावाचे देखील आपण त्यांचे अनेक पैलू पाहिलेले आहेत। खरं तर अनेक गोष्टींमध्ये अजित पवार माध्यमांची फिरकी घेताना पाहायला मिळतात। अजित पवार खरं तर नागरिकांवरती एक बोलण्याचा एक वेगळा जो टोन आहे तो अजित पवारांचा होता। त्यामुळे अजित पवार आणि सामान्य नागरिक यांचे एक बॉन्डिंग जे आहे ते वेगळ्या प्रकारचं होतं। त्यामुळे त्यांच्यावरती प्रेम करणारी जनता देखील या राज्यभरामध्ये तितक्याच मोठ्या संख्येने निर्माण झालेली होती आणि आज ही सर्व जनता जी आहे ती त्यांच्या अंत्यदर्शनाकरता या ठिकाणी बारामतीच्या या संपूर्ण विद्याप्रतिष्ठानच्या या कॉलेज ग्राउंडवरती या ठिकाणी जमलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर अजित पवार हे राजकारणातले दादा होते। अजित पवारांनी अनेक नेत्यांसोबत काम केलेलं होतं, त्यामुळे सर्वच नेते मंडळी या ठिकाणी अजित पवारांचा अंत्यदर्शन घेण्याकरता या ठिकाणी बारामतीच्या या विद्याप्रतिष्ठानच्या या कॉलेज मैदानावरती येताना पाहायला मिळतात आहेत। अजित पवार यांच्या पार्थिवावरती उद्या 11 वाजता याच ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील। या सगळ्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। परंतु आज सकाळी अपघात घडल्यानंतर
तर ही अपघाताची घटना खरी आहे की नाही यावरती कोणी विश्वासच ठेवत नव्हता, कारण की अजित पवार हे आपल्यातच आहेत, अजूनही आपल्यातलाच नेता आपल्यासोबत आहेत, अशा पद्धतीची भावना जी आहे ती या सर्व बारामतीकरांमध्ये होती. खरं तर बारामतीपासूनच अजित पवारांच्या संपूर्ण राजकारणाची घोडदौड जी आहे ती सुरू झालेली होती. त्यामुळे या सगळ्या बारामतीच्या विकासामध्ये अजित पवारांचा मोठा मोलाचा वाटा होता आणि अजित पवार आणि बारामतीकर यांचं एक वेगळं समीकरण जे आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय. खरं तर बारामतीमधल्या प्रत्येक विकास काम असू दे, अर्थात रस्ते, पाणी, वीज, वॉटर, गटर, मीटर या सगळ्या गोष्टींमध्ये अजित पवार काम करण्यामध्ये बारामतीमध्ये अग्रेसर होते. बारामतीकरांना चांगल्या सुखसुविधा कशा पद्धतीने पुरवता येणार या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत त्याकरता अजित पवार सातत्याने काम करत होते. त्यामुळे अजित पवार हे बारामतीच्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलेले आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचलेले होते. त्यामुळे अजित पवार यांच्यावरती खरं तर बारामतीकरांचं अतोनात प्रेम होतं. त्यामुळे आज अनेक बारामतीकर शोकाकुल सुद्धा झालेले आहेत. अजित पवार अमर रहेच्या घोषणा देखील त्यांच्या सगळ्या नागरिकांकडनं बारामतीकरांकडनं या ठिकाणी देताना पाहायला मिळतात आहेत. आणि अजित पवार हा आपला घरचाच एखादा माणूस होता अशी ही बॉन्ड जे आहे ते बारामतीकर आणि अजित